क्वेश्चन नंबर 2 फिगर दिलेली आहे तुम्हाला ए बी सी डी काढायचे आणि 110 आणि 115 हे अँगल तुम्हाला काय करायचे हे दिलेले. तर बघा परत चेक करतोय आपण लाईन पी आणि क्यू. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पॅरलल आणि ट्रान्सव्हर्सल लाईन्स ते व्यवस्थित बघायचे. कुठल्या लाईन्स म्हणजे छेदिका आणि समांतर रेषा. समजलं का तुमच्या? मग इकडे लक्षात घ्या, ए जेव्हा शोधायचं म्हटलं तर तुम्ही इथं बघा, फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू कॅल्क्युलेट ए और फाइंड आउट ए. ए जेव्हा शोधायचं सांगितलं तर इथं दोन पॅरलल लाईन्स आहेत. दिस वन इज पी अँड दिस वन इज क्यू. आणि इथं अँगल आलाय, हे आलं ए, हे आलंय 110 डिग्री. आलं लक्षात? देन ए आणि 110. सो आपल्याला माहितीये हे काय आले, अँगल इन लिनियर पेअर. सो अँगल ए प्लस 110 डिग्री इज इक्वल टू किती येणार दोघांची बेरीज? 180. यस. काय लिहिणार इथं? अँगल इन okay, so angle A is equals to 180 minus 110. How much? So angle A equal to 70. Now angle B, हे अँगल ए आहे आणि हे अँगल बी आहे. तर हे काय येणार तुमचं? एक्सटेरियर अल्टरनेट. मग सेकंड अँगल ए इक्वल टू अँगल बी. वाय? रिझन इज बाह्य विक्रम कोन किंवा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. Then A is 70. Well, again, equation 1. A is 70. Therefore, angle B is 70 degree. Now we have to find out angle C. हे जे A आणि B आहे, ह्या दोन लाईन पॅरलल आणि दिस वन ट्रान्सव्हर्सल. म्हणजे दोन P आणि Q पॅरलल आणि लाईन L काय आहे ट्रान्सव्हर्सल, त्या अँगलने होतं. आता खालचा भाग परत P परत Q. याली लाईन M, हे अँगल C, this one angle D and this one 115. तर अँगल्स इथं डायरेक्ट निघेल बघा, हे करस्पॉन्डिंग आलं. फ्रॉम फिगर आकृतीवरून अँगल सी इज इक्वल टू 115 डिग्री. हे आलं तुमचं करस्पॉन्डिंग अँगल. आणि फोर्थ नंबर अँगल डी. तर 115 आणि डी यांची बेरीज किती येणार? 115 आणि डी यांची बेरीज किती येणार? जोरात बोल, सांगा सागर भाऊ. 180. तर अँगल डी प्लस 115 इज इक्वल टू 180. सो अँगल डी इक्वल टू 180 मायनस 115. सांगा बरं मग आन्सर काय येणार? 65 डिग्री. इथं लिहायचं अँगल इन